कथेचं नाव रेस्क्यू फ्रॉम अफगाणिस्तान. लेखन आणि अभिवाचन अविनाश गडवे अवती. ऐकूयात तर कथा रेस्क्यू फ्रॉम अफगाणिस्तान. 1 ऑगस्ट 2021. न्यू काबूल. मलाईवाड भागातील भारतीय दूतावासात प्रचंड धावपळ सुरू होती. दूतावासातील सारेच कर्मचारी अतिशय तणावात वावरत होते. कॉन्सुलेट जनरल अभिमन्यू वर्मा यांच्या मीटिंगनंतर तर वातावरणातील तणाव अधिकच वाढला होता. आज सकाळी झालेल्या मीटिंगमध्ये वर्मांनी साऱ्यांना अफगाणिस्तानमधील परिस्थितीची पूर्ण कल्पना दिली होती. साऱ्यांना त्यांनी आपल्या अत्यावश्यक सामानाची बांधाबांध करायला देखील सांगितले होते. तालिबानी अतिरेक्यांनी नॉर्दर्न प्रॉव्हिन्स, हेरात, कंधार, बामियान, गजनी, जाबोल, निमरूज अशी जवळपास 80% अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेला होता. चीन, इराण, तुर्कस्तान आणि पाकिस्तानच्या छुप्या पाठिंब्याने तालिबानी अतिरेक्यांना शस्त्रास्त्रे, रसद आणि मनुष्यबळ मिळत होते. अमेरिका, रशिया आणि नाटो फौजांकडे अफगाण सरकार मदत मागत होते. पण आपला प्रत्यक्ष पुरता फायदा असल्याशिवाय कुठलेही राष्ट्र अफगाणच्या गृहयुद्धात आता पडायला धजावत नव्हते. रशिया आणि अमेरिकेचे या बाबतीतले अपयश साऱ्यांच्याच डोळ्यासमोर होते आणि याच गोष्टीचा फायदा उचलत तालिबानी फौजा प्रचंड आक्रमकपणे एक एक प्रदेश काबीज करत पुढे सरकत होते. अफगाण सैन्यात पण अफरातफरी माजली होती. काही तालिबानशी 2-2 हात करण्याच्या गोष्टी करत होते, तर काही शरण जायची तयारी करत होते. शस्त्रे टाकायची भाषा करत होते आणि सरकारकडून ना तर योग्य मार्गदर्शन मिळत होते, ना मदत, ना कुठले पाठबळ. लढाईची धोरणेच ठरत नव्हती. 3.25 लाखाचे प्रशिक्षित सैन्य कुठल्याही दिशेशिवाय स्वैरभैर झाले होते. डावपेचांचा पुरता अभाव होता. अशा या दुष्मचक्रीत जगातील सारीच राष्ट्रे अफगाणमधून आपापल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणि आपल्या वकिलाती शक्य तितक्या लवकर बंद करायच्या मागे लागल्या होत्या. अपवाद फक्त मोजक्या राष्ट्रांचा. उदाहरणार्थ तेच पाकिस्तान, इराण, तुर्कस्तान, चीन अशी राष्ट्र. भारतीय दूतावासाला देखील दिल्लीवरून सर्व भारतीयांच्या सुरक्षिततेची आणि त्यांना सुखरूप मायदेशात वापस आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आजची अभिमन्यू वर्मांची तातडीची मीटिंग यासाठीच होती. मीटिंगमध्येच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्या पुढच्या कामाची वाटणी करून दिली होती. दिलीप सक्सेना, विनोद माथुर, विनोद भिवगडे यांच्या टीमला सारी संवेदनशील माहिती असलेले दस्तऐवज ताबडतोब नष्ट करण्यास सांगण्यात आले होते. विपुल शहा आणि शिवांना दर 1 तासाने दिल्लीतील पंतप्रधान कार्यालय आणि रॉला सांकेतिक भाषेत तिथल्या घडामोडी कळवत होते. सानिया झवेरी, कमल दुआ आणि बिंदू शर्मा अफगाणिस्तान सोडायच्या तयारीत असलेल्या भारतीयांना आणि काही महत्वाच्या व्यक्तींना लवकरात लवकर सारी खातरजमा करून विजा देण्याच्या कामी लागल्या होत्या. दूतावासापासून अवघ्या 8 मिनिटाच्या अंतरावर अब्दुल चिल्लोन रोडवरील शेरे हुकूमत भागातील अतिशय उच्चभ्रू आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या भागात भारतीय दूतावासातील लोकांची निवासस्थाने होती. कडेकोट बंदोबस्तात असली तरीही एका पाठोपाठ एक प्रदेश बळकावत येणारी टाळीबाऱ्यांची टोळधाड बघता सारेच धास्तावलेले होते. खूप महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे किंवा मार्केटमध्ये जाणे दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी जवळजवळ बंदच केले होते. 3 ऑगस्टची सायंकाळ. सानिया झवेरी काही काळासाठी आपल्या निवासस्थानी आली होती. तिचा नवरा संजीव झवेरी सलमा डॅमवर सिनियर इंजिनियर म्हणून कार्यरत होता. पण तालिबानी येण्याची चाहूल लागतात तिथल्या भारतीय आणि अमेरिकन सुरक्षा सैनिकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. आहे ते सारे तिथे सोडून त्यांना पळ काढावा लागला होता. नेसत्या कपड्यानिशी ते निघून आले होते. तो सुखरूप आहे हे बघायला सानिया घरी आली होती. तिला थोड्याच वेळात पुन्हा दूतावासात परतायचे होते.
ती घरी आली. डोअरबेल वाजवली. दार संजीवनेच उघडले. समोर संजीवला सुखरूप बघताच तिने कडकडून मिठी मारली आणि काही क्षण दोघांनी आपापल्या अश्रूंना वाट करून दिली. आनंदाचा भर ओसरताच तिने त्याचे चुंबन घेतले. थोडा वेळ त्याच्यासोबत थांबून आणि त्याची विचारपूस करून तिने त्याला सध्याची दूतावासातील परिस्थिती समजावून सांगितली. मी रात्री उशिरा येईल. आता तू देखील तुझ्या आवरायला सुरुवात कर, असे म्हणून ती बाहेर पडली. तिने दार उघडले, मात्र समोर बघते तो दारात अफिसा उभी आणि तिच्या मागे भीतीने थरथरत अजिजा उभी होती. काय झाले? तिने अफिसाला विचारले. मॅडम, तालिबानी केव्हा इथे येतील? ते दरिंदे आहेत. हमको मार डालेंगे. मारून टाकतील आम्हाला. मॅडम, काहीही करून आम्हाला वाचवा. तिने सानियाचे पायच धरले. अरे रे, हे हे काय करत आहात? होय, मला माहिती आहे. अफगाणमधील परिस्थिती चिघळत आहे. आणि हो, तुम्ही देखील शक्य तितक्या लवकर इथून निघा. तुमच्या गावाकडे जा. पैसे हवेत? मी देते. ये लो. असे म्हणून ती पर्समध्ये हात टाकणार तोच अजिजाने पण तिच्या पायाशी लोळून घेतली. मॅडम, कुठे जाणार? सगळीकडे फक्त मौत आहे. आम्हाला पैसा नाही, आम्हाला जिंदगी हवी आहे मॅडम. तुम्हा लोकांशिवाय आमचे आता इथे कोण आहे? आम्ही वकिलातीत काम करतो, त्यामुळेच आतापर्यंत महफूज होतो. कोई हमारी तरफ आग उठा के नहीं देखता था. आता तुम्ही निघताय हे समजताच ही लोक कुत्र्यासारखे आमचे लचके तोडून तोडून खातील. यांची तहान भागली तर दुसऱ्या टोळीला सोपवतील, ते तिसऱ्या, आणि आमच्यात काहीच उरले नाही तर तर एक दिवस मारून टाकतील. मॅडम, मॅडम, हमें बचा लीजिए. असं म्हणून त्या दोघींनी टोळ फोडला. काय झाले म्हणून दार उघडून बाहेर आलेल्या संजयने ते दृश्य बघितले आणि त्याला देखील गैवरून आले. संजीव, प्लीज आता यांना आत घे. सध्या आमच्या घरात राहू दे. मी आल्यावर बघू काय करायचे ते. मला शक्य होईल तसे मी सरांशी बोलून बघतेच. असे म्हणून सानिया घराबाहेर पडली. पार्किंगमध्ये येऊन तिने आपली कार स्टार्ट केली आणि ती निवासस्थानाच्या इमारतीमधून बाहेर पडली. ती काही मीटर गेली असेल तोच तिने बॅक मिररमध्ये बघितले. दोन पगडीधारी अफगाण बाईकवरून तिच्या मागावर लागले होते. काही काळासाठी तिचा थरकाप उडाला. तिने कारची स्पीड वाढवली. अब्दुल वाजेद चौकाला वळसा घालून ती पुढच्याच मिनिटाला दूतावासाच्या जवळ पोहोचली. बघते तो तिथे तोभा लोकांची गर्दी. तिने आत फोन लावला. दरम्यान आता तिचा पाठलाग करणारे दिसत नव्हते. दूतावासातून तिला निरोप मिळाला आणि तिने कार दूतावासाच्या मागच्या कंपाऊंड वॉलकडे नेली. तिने 3 वेळा सांकेतिक हॉर्न वाजवला. वेलांनी झाकलेल्या कंपाऊंड वॉलमधील लपलेले गेट बाजूला सरकले आणि तिची गाडी आत गेली. ती आत जाताच गेट पुन्हा बंद झाले. पुढचे काही तास तणावपूर्ण कामात कसे निघून गेले तिला कळलेच नाही. घड्याळात रात्रीचे 10:30 वाजले होते. दूतावासातील स्टाफ त्यांच्या निवासस्थानाकडे निघालेला होता. सानियाने बघितले. अभिमन्यू वर्मा मात्र अजूनही त्यांच्या समोरील फायलींचा निपटारा करत बसले होते. मध्ये मध्ये त्यांचे फोन सुरूच होते. सानिया त्यांच्या कॅबिन समोर जाऊन उभी राहिली. वर्मांचे लक्ष तिच्याकडे जाताच त्यांनी तिला आत येण्याचा इशारा केला. बोल, काय म्हणते सानिया? आणि संजीव कसा आहे? सर, संजीव सुखरूप पोहोचला. आपण केव्हा निघणार आहोत? का ग, भीती वाटते?
नाही सर, तसं नाही. ती थोडी अडखळली. सानिया, दूतावासाच्या संपर्कात येणाऱ्या शेवटच्या भारतीयाला भारतात पाठविल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. तुला ठाऊक आहे ना? हां. तू घाबरली असशील तर मी तुला आणि संजीवला भारतात पाठवायची व्यवस्था करतो. नो सर, आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहोत आणि तुमच्या सोबतच भारतात वापस जाऊ. मला थोडी वेगळी विनंती करायची होती. हां, बोल. सर, मला आपल्यासोबत 2 अफगाण नागरिक भारतात न्यायचे. काय? वर्मा जवळजवळ किंचाळलेच. कुठली कम्युनिटी? सर, मुस्लिम. सानिया चाचरत म्हणाली. इम्पॉसिबल सानिया, वर्मा ठामपणे म्हणाली. यू नो, भारत सरकारच्या स्पष्ट गाईडलाईन आहेत आपल्याला. तुला माहिती आहे ना, हिंदू, शीख, जैन, बौद्ध यांनाच आपण सध्या विसा देऊ शकतो. तू मला असे धाडस करायचा प्रयत्न पण करायला नको सांगूस. आपण सारेच संकटात सापडू. तुला माहिती आहे ना, 10 दिवसांपासून तालिबानी लोक घराघरात कुत्र्यांसारखा वास घेत फिरत आहेत. विधवा, तरुण मुली यांची माहिती गोळा करत फिरत आहेत. तुझ्या संपर्कात कोणी असेल तर लगेच बाहेर काढ. कुठेही जा म्हणावं, पण आमच्या संपर्कात नका राहू म्हणून सांग. मी मागील आठवड्यातच साऱ्यांना सांगितले होते, कुणीही अफगाण लोकांशी शासकीय कामाशिवाय भेटू नये किंवा कुठलाही संपर्क ठेवू नये. मग या व्यक्ती अजूनही तुझ्या संपर्कात कशा? सर, सर, मी मागील 4 वर्षापासून दूतावासात काम करते. मागील 2.5 वर्षे आमच्या 3 घरी अफिसा नावाची विधवा काम करते. तिचा नवरा हबीब सलमा डॅमवर संजीव सोबतच कामाला होता. एक दिवस मार्केटमध्ये झालेल्या एका बॉम्बस्फोटात तो मारला गेला. तिचे नातेवाईक अफिसा आणि 12 वर्षाच्या अजिजाला त्यांच्या गावी घेऊन गेले. तिथे तिचे लग्न मोठ्या धीरासोबत लावण्यात आले. पण हा निकाह नावालाच होता. आपली शारीरिक भूक भागताच त्याने तिला तलाक दिला. त्यानंतर ज्याला जसा वाटला तसा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. नंतर नंतर त्यांची नजर तिच्या कोवळ्या मुलीवर गेली. तेव्हा मात्र एका रात्री ती साऱ्यांची नजर चुकवून मुलीला घेऊन तिथून पळाली. तिच्या सुदैवाने तिला एका भल्या मौलवीची मदत मिळाली. त्याने तिला आश्रय दिला. 2 दिवसांनी आपल्या विश्वासू माणसांसोबत त्यांनी तिला काबूलला आणून सोडले. कशीबशी ती भारतीय दूतावासाजवळ पोहोचली. वीरेंद्र सिंग सर त्यावेळी राजदूत होते. ते ऑफिसला येताना ती त्यांच्या कार समोर आली. सुरक्षा रक्षकांनी तिला पकडून दूतावासात आणले. तिची कडक चौकशी करण्यात आली. सारी सत्यता पडताळून बघितल्यावर त्यांनी तिला दूतावासाच्या बागेची देखभाल करण्याचे काम दिले. पण दूतावासात येणारे अनेक अफगाणी जेव्हा तिच्याबद्दल आणि तिच्या मुलीबद्दल धुसफूस करायला लागले, तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी त्या दोघींना आमच्या निवासस्थानी साफसफाई करायच्या कामी पाठवले. सर, तो दिवस आणि आजचा दिवस अफिसा आणि अजिजा आमच्या घरातील जणू सदस्यच झाले आहेत. सर, आमच्यासाठी तिने दिवस रात्र काम केले. अहो, तिची मुलगी तर अभ्यासात खूपच हुशार आहे. सर, आम्ही त्यांना आता हाकलून दिले तर पुन्हा एकदा त्यांचे आयुष्य तसेच नरकमय होईल. अतिरेक्यांच्या तावडीत सापडल्या तर तिच्या मुलीची आणि तिच्या आयुष्याची राख रांगोळी होईल. सर, प्लीज इथे धर्म आणू नका. माणुसकीच्या नात्याने तरी प्लीज. सानिया, सानिया.
आतापर्यंत सानियाचे बोलणे शांतपणे ऐकत असलेले वर्मा म्हणाले, तू म्हणते ते सारे खरे आहे, पण आज अफगाणमधील लाखो स्त्रियांची अशीच अवस्था झाली आहे. आपण कुणाकुणाला वाचवू शकतो? तू उगाच इमोशनल होऊ नकोस आणि सगळ्यांपुढे संकट पण नको निर्माण करू. त्या दोघींना ताबडतोब बाहेर काढ. कुठेही जा म्हणावं. सर, सानिया विस्मयचकित होऊन वर्मांकडे बघत राहिली. मी स्वतः एक स्त्री आहे. माझ्या समोर एका माझ्या सोबत 3 वर्षे काढलेल्या महिलेला आणि तिच्या कोळ्या मुलीला या लांडग्याच्या जबड्यात अशीच सोडून दिली. सानिया विवश झाली. सानियाला हुंदका आवरला नाही. वर्मा जागेवरून उठले. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. कंट्रोल सानिया, प्लीज मला समजून घे. सारे माझ्या हातात नाही. ओके ओके, तरी मी उद्याच पीएमओला आणि विदेश मंत्र्यांना बोलतो. मला अपेक्षा नाही, पण मी प्रयत्न जरूर करतो. ओके सर, असं म्हणून डोळे पुसतच सानिया त्यांच्या केबिनमधून बाहेर पडली. वर्मा कितीतरी वेळ ती गेली त्या दिशेला पाहत होते. 3-4 दिवस असेच धामधुमीत गेले. आज रविवार होता. दूतावास बाहेरून बंद असले तरीही आज दूतावासात काम सुरूच होते. आपली नियोजित कामे आटपून सानियाला घरी निघायला थोडा जास्तच उशीर झाला होता. सुरक्षा रक्षकांशिवाय कुणीही दूतावासातून बाहेर पडू नये म्हणून विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. कारमध्ये एक ड्रायव्हर आणि दोन्ही बाजूला गन घेऊन बसलेले सुरक्षा रक्षक. अशा अवस्थेत सानिया आपल्या निवासस्थानाकडे निघाली होती. अनाहूतपणे तिची नजर चौफेर फिरत होती आणि समोरच्या आरशात बघून ती दचकली. होय, ते 4 दिवसापासून तिच्या मागावर असलेले 2 अफगाणी तिला बाईकवरून तिच्या पाठलागावर असलेले दिसले. तिने बघितले. यावेळी ते दोघे नाही तर अजून एका बाईकवर आणखी 2 जण होते. दोन्ही बाईक तिच्या कारच्या शेजारून धावू लागल्या. गाडीतील सुरक्षा रक्षक सावध झाले. ड्रायव्हरने कारचा वेग वाढवला. कार आता दूतावासाच्या निवासस्थानाजवळ पोहोचली होती. तेवढ्यात एक गोळी सू सू करत आली आणि कारच्या मागच्या चाकात शिरली. मोठा आवाज करत कारच्या चाकाजवळ स्फोट झाला. पुढच्या क्षणी कारमधील सुरक्षा रक्षकांनी सानियाला खाली वाकण्याचे निर्देश दिले आणि मोर्चा सांभाळला. त्याचवेळी दूतावासातील निवासस्थानावरून पण सुरक्षा रक्षक धावत आले. त्याबरोबर 2 बाईकवर आलेले 4ही अफगाणी आतंकी निघून गेले. सानिया अखेर सुखरूप घरी पोहोचली. दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ. दूतावासात सारे आपापल्या कामात गढून गेले होते. त्याच वेळी एक सुरक्षा रक्षक धावत आत आला. त्याने आत येताच ऑफिसमधील सुरक्षा रक्षकाच्या कानात काही कुजबुजत सांगितले. तसा तो सुरक्षा रक्षक निरोप घेऊन थेट दूतावासाचे सुरक्षा प्रमुख बद्रीनाथ यांच्याकडे आला. निरोपाचे गांभीर्य कळताच त्यांनी कामात व्यस्त असलेल्या अभिमन्यू वर्मा यांना माहिती दिली. 2 क्षण वर्मा थोडे गंभीर झाले, पण लगेच सावरत ते बद्रीनाथांना म्हणाले, ओके, डिटेल चेक करा, वेपन काढून घ्या आणि त्यांना आत पाठवा. हो, अजून एक, आपल्या गार्डना जरा सावध राहायला सांगा. यस सर, यू डोंट वरी, मी तुमच्या शेजारी असेलच. वर्मांनी आश्वासक नजरेने बद्रीनाथांकडे बघितले. त्यांना विश्वास होता. जोपर्यंत बद्रीनाथ आहे, दूतावासातील कुणालाही घाबरण्याची गरज नाही. एका वेळी 10 तालिबानी जरी आले तरीही 6.5 फूट उंचीचे धिप्पाड आणि तल्लख बद्रीनाथ त्यांना पुरून उरतील. थोड्याच वेळात 4 भारतीय सुरक्षा रक्षकांच्या मधोमध 2 अफगाणी तरुण वर्मांच्या कॅबिनमध्ये आले.
क्षणात थोडे भीतियुक्त वातावरण दूतावासात निर्माण झाले. सलाम वालेकुम जनाब. त्यांनी वर्मांना नमस्कार केले. नमस्कार. बोला. जनाब, आपल्याला माहिती असेलच, अल्लाची भूमी असलेल्या संपूर्ण अफगाणवर आता तालिबानचं राज्य आहे. मग? वर्मांनी विचारले. सर, यापुढे तुम्हाला आम्ही घालून दिलेल्या नियमानुसारच काम करावे लागेल. का? वर्मांनी खूप भाव न देता विचारले. असा प्रश्न तुम्ही विचारू नये. तालिबानची आपली काही मूल्ये जीवन पद्धती आहे आणि या देशात ती पूर्णपणे पाळली जावी असा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे? वर्मांनी पुन्हा तोकडेच बोलत विचारले. जनाब, स्त्री ही शोभेची वस्तू नाही. तिच्या फॅशन आणि चुकीचे कपडे घातल्याने पुरुषांच्या भावना चाळवतात आणि मग त्यांच्यावर बलात्कार होतो. असं म्हणताना त्याची नजर दूतावासातील सानिया, बिंदू आणि पार्वतीवरून फिरली. त्या तिघीही पाश्चात्य वेशातच होत्या. त्यांच्यावरून नजर फिरवताना त्या दोघांच्याही ओठांवर एक घाणेरडे हास्य होते. क्षणभर सानिया आणि बिंदूला वाटले जणू त्यांचे डोळे म्हणजे एक्सरे मशीन आहे आणि ते कपड्यांच्या आतून आपल्या शरीरभर स्कॅन करत जात आहेत. त्यांनी खाली मान घालून आपले काम सुरूच ठेवले. तुमच्या इथे यापुढे महिलांनी काम करू नये. त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून विनंती आहे आणि तुमच्या दूतावासात आणि निवासस्थानी असलेल्या सर्व अफगाणी बायका आणि मुलींची यादी करून त्यांना आमच्या ताब्यात देण्यात यावे, जेणेकरून त्यांना आम्हाला सुरक्षित जागी नेता येईल. आता मात्र वर्मांचा धीर सुटला. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. एक तर अजून तुमचे सरकार सत्तेवर आलेले नाही आणि दुसरी गोष्ट, सध्या तुम्ही भारतीय दूतावासात उभे आहात. इथे फक्त भारत सरकारने घालून दिलेले नियमच चालतात आणि आम्ही आमच्या सरकारकडून आलेल्या निर्देशांचेच पालन करू. तुम्ही निघू शकता. वर्मा संतापाने ओरडलेच. जनाब, एक अफगाणी अतिरेकी कडाडला. आता इथे तालिबान पोहोचले आहे. मला वाटतं तुम्हाला तुमच्या मायदेशात भारतात परतायला आवडेल, हो ना? जरूर आवडेल, पण आमचे सरकार सांगत नाही आणि आम्ही इथे असलेल्या आमच्या देशबांधवांची सुरक्षितता निश्चित करत नाही तोपर्यंत आम्ही निश्चितच इथून जाणार नाही. मग होणाऱ्या परिणामांची तुम्ही तयारी ठेवायला हवी जनाब. एक अफगाणी छद्मीपणे दात विचकत म्हणाला. खबरदार, चालते व्हा. तुम्हाला कळत नाही आहे. तुमच्या लीडरला जाऊन सांगा, भारतीय दूतावासातील एकाही कर्मचाऱ्याला धक्का लागला तर काय घडेल याचा विचार करा. भारतीय सैन्याशी लढाईचे दुस्साहस करू नका. भारतीय सैन्य म्हणजे तुम्हाला काय अफगाण सैनिक वाटले? शांततेच्या मार्गाने आम्हाला आमचे काम करू द्या आणि आमच्या सरकारच्या आदेशानुसार आमचे इथले काम संपले की आम्ही निघू. त्यानंतर आमचे सरकार जे ठरवेल तसे होईल. आता तुम्ही जाऊ शकता. मिस्टर राजदूत, तुम्ही आमचे आदेश न पाळून खूप मोठी चूक करता आहात. एक दिवसात इथे आमच्या हजारो लोकांचा वेढा पडेल आणि नंतर तुमचे सरकार नाक घासत तुमच्या सुटकेसाठी आमच्या सोबत वाटाघाटी करत बसेल. 1991चे IC-814 विमान अपहरण आठवते ना? वर्मांनी आपल्या मुठी आवळल्या आणि ते कडाडले. गेट आउट. त्या अतिरेक्यांनी रागारागाने एक वार सभोवताली बघितले. तोच
6.5 फूट उंचीचे धिप्पाड बद्रीनाथ आपल्या करड्या नजरेने पाहत त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. त्यांनी एक वेळ आपल्या जाडजूड झुपकेदार मिशांवरून हात फिरवला आणि त्यांना मानेनेच बाहेर पडण्याचा इशारा केला. रागाने आजूबाजूला पाहत ते दोन्ही अतिरेकी दूतावासातून बाहेर पडले. वर्मा आपल्या केबिनमध्ये जाऊन काही क्षण विचार करत बसले. जे घडले ते नव्या संकटाला आमंत्रण देणारेच होते. त्यांनी लगेच विदेश मंत्रालयात सारा वृत्तांत पाठवला. विदेश मंत्रालयातून लगेच पीएमओ ऑफिस सोबत संपर्क करण्यात आला आणि मग सारी चक्रे अत्यंत वेगाने फिरली. भारतीय प्रधानमंत्र्यांनी विदेश मंत्री, संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची तातडीची बैठक बोलवली आणि अतिशय निर्धारपूर्वक आणि खंबीरपणे आदेश दिला, काय वाटेल ते करा, पण एकाही भारतीयाला या दुष्मचक्रीत आपले प्राण गमवावे लागू नये. सुरक्षा सल्लागारांनी त्यांना आश्वस्त केले की आम्ही आमच्या माणसांची पूर्ण काळजी घेऊ. त्यासाठीचा प्लान रेडी झाला आहे. अभिमन्यू वर्मा रात्री खूप उशिरापर्यंत काम करून देखील सकाळी रोजच्या वेळी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते. आज त्यांच्या चेहऱ्यावर रोजचा तणाव दिसत नव्हता. उलट ते अधिक प्रसन्न दिसत होते. त्यांनी आपल्या कार्यालयातील सर्वांना बोलावून एक आनंदाची बातमी दिली आणि साऱ्यांनी एका आवाजात जयघोष केला, भारत माता की जय. केबिनमध्ये येताच वर्मांनी अमेरिकन दूतावासातील प्रमुख राजदूत रॉबर्टो स्नोडेन यांना फोन लावला. हाय हॅलो झाल्यावर त्यांनी भारतीय दूतावासात घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. त्याबरोबरच फक्त राजदूत म्हणूनच नव्हे तर एक मित्र म्हणून वर्मांचा कायम सन्मान करणारे रॉबर्टो गंभीर झाले. त्यांनी वर्मांना सांगितले की परिस्थिती चिघळत चालली आहे. तुम्ही म्हणाल तर अमेरिकन सैन्याची एक तुकडी तुम्ही इथून निघेपर्यंत तुम्हाला संरक्षण देण्यासाठी मी पाठवून देतो. वर्मांनी रॉबर्टोंच्या या सहकार्यासाठी त्यांचे विशेष आभार मानले आणि नम्रपणे त्यांची मदत नाकारली. त्यांनी रॉबर्टोंना सांगितले की त्यांच्या रक्षणासाठी भारतीय सैन्याची एक मोठी तुकडी अफगाणिस्तानात येत आहे, पण काबूल एअरपोर्टवर तुमचा ताबा आहे. तेव्हा एकच विनंती, या तुकडीला दूतावासापर्यंत येण्यासाठी शक्य झाल्यास तुमची वाहने देण्यात यावी. रॉबर्टोंनी त्यांची विनंती लगेच मान्य केली. दुसऱ्या दिवशी अफगाणी आकाशात एक वादळ घोंगावत होते. ते होते भारतीय वायुसेनेचे ग्लोबमास्टर विमान. काबूल धावपट्टीवर ते उतरले. दरवाजा उघडला आणि आतून एका पाठोपाठ एक तोंड झाकलेले अतिशय अद्यावत शस्त्रास्त्रांनी सुसज्जित आणि पाठीवर एक हॅवरसॅक घेतलेले मार्कोस कमांडो उतरायला लागले. त्यांचा वावरच थरार निर्माण करण्यासाठी पुरेसा होता. एअरपोर्टवर असलेल्या अमेरिकन कमांडरने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना त्यांच्यासाठी तयार ठेवलेल्या गाड्यांची माहिती देऊन त्यांनी त्या गाड्या उभ्या असलेल्या स्थानकाकडे त्यांना जायला सांगितले. दुपारी 2ची वेळ. रस्त्यावर सायरन वाजवत एका पायलट वाहनापाठोपाठ धावत जाणाऱ्या अमेरिकन गाड्यांच्या ताफ्याकडे रस्त्यावर असलेले सारेच लोक आश्चर्याने बघत होते. थोड्याच वेळात ताफा भारतीय दूतावासासमोर येऊन थांबला. रस्त्यावरील लोक उत्सुकतेने गर्दी करत बघायला लागले. काही मिनिटे गेली. एका पाठोपाठ एक असलेल्या वाहनातून मार्कोस कमांडो उतरले आणि अमेरिकन गाड्या पुन्हा निघून गेल्या. अभिमन्यू वर्मा स्वतः दूतावासाच्या प्रवेशद्वारावर आले. वर्मांच्या पाठोपाठ दूतावासातील अनेक कर्मचारी बाहेर आले. समोर मार्कोस कमांडोंची तुकडी बघून पुन्हा एकदा वातावरणात जयघोष उमटला, भारत माता की जय. मार्कोस कमांडो आल्यापासून दूतावासाच्या कर्मचाऱ्यात एक जबरदस्त आत्मविश्वास आला होता. आता त्यांचे तालिबान काहीच वाकडे करू शकत नाही
याबाबत ते निशंक होते. अगदी थोड्याच वेळात कमांडोजनी संपूर्ण दूतावासाचा आढावा घेतला आणि मोक्यांच्या जागेवर कमांडोजनी आपली पोझिशन घेतली. सायंकाळी 6ची वेळ. दूतावासात अजूनही बरीच गर्दी होती. यात एक ओपन जीप दूतावासाजवळ येऊन थांबली. जीपमध्ये 5 अफगाणी आतंकवादी स्वार होते. सगळ्यांच्याच खांद्यावर AK-47 लटकत होती. जीपवर असलेल्या स्टँडवर एक रॉकेट लॉन्चर ठेवलेले होते. गाडी दूतावासाजवळ थांबताच जीपमध्ये बसलेल्या लोकांनी अल्लाहो अकबर, तालिबान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. जीपमध्ये उभ्या फैजूलने रॉकेट लॉन्चरचे तोंड भारतीय दूतावासाच्या दिशेने केले. लगेच सोबतच्या 2 जणांनी आपापले AK-47 पण दूतावासाच्या दिशेने रोखल्या. आता पुढे काय होणार याची शंका समोर बसलेल्या मझहर गनीला लगेच आली. तो ताडकन उठून मागे गेला आणि रॉकेट लॉन्चरचे तोंड पुन्हा रस्त्याकडे केले. तो ओरडून फैजलला म्हणाला, मूर्ख आहेस का? काय करतो आहे कळतंय का तुला? मैं इन काफिरों को उड़ा देना चाहता हूँ मजहर भाई, गलत है क्या? हिजोल, पागल मत बन. ते हिंदुस्तानी दूतावास आहे. तेरी गोलीबारी का अंजाम पता है? इथल्या या 4-2 माणसांच्या मृत्यूने विजेच्या वेगाने हिंदुस्तानी सैन्य इथे पोहोचेल. वो आर्मी से लोहा लेने की ताकत हम में है. हमने सारे अफगानिस्तान को अपने कब्जे में लिया है. ते वादळासारखे येतील आणि सारे वाहून नेतील. अफगाणवर राज्य करायचं आमचं स्वप्न देखील. हमें जानकारी मिली है, आझाद यांच्याकडे मार्कोस कमांडोंची टीम आली आहे. हे जगातील सर्वात घातक कमांडोज आहेत. तेव्हा मोकाट बसा आणि निघा इथून. यांच्याशी समोरासमोर कधीच लढायचं नसतं. लपून छपून हमला करायचा असतो. चला आता सटका इथून. आणि जीप आली तशी निघून गेली. वर्मांनी सानियाच्या खूप आग्रहाखातर हाफिसा आणि अजीजाला भारत प्रवेशाबद्दल विदेश सचिव खुराना यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी NSA आणि PMOला कळवले. काही तासांनी सांकेतिक भाषेत वर्मांना एक गुप्त मेसेज आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्यांनी तातडीने सानियाला बोलवले आणि तिला सांगितले, सानिया शेवटी माणुसकी जिंकली. आपल्याला तुझ्या हाफिसा आणि अजीजाला भारतात पाठवता येईल. भारत सरकारने शेवटी परवानगी दिली आहे. काय? थँक्स सर. सानियाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तिला केव्हा एकदा ही बातमी त्या दोघींना सांगते असे झाले होते. मात्र वर्मांचा चेहरा गंभीर झाला होता. सानिया, हे वाटते तितके पण सोपे नाही बरं का. एक प्रकारे आपल्याला या साऱ्या तालिबान्यांना चकवून त्यांना बाहेर काढावे लागणार आहे. या शिकारी कुत्र्यांकडून त्यांची शिकार काढण्यासारखं आहे. त्यांना संशय जरी आला तरीही त्याचे खूप मोठे परिणाम होतील. असो, बघूयात कसे जमते ते. 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. जगातील सर्वच राष्ट्रांमधील भारतीय दूतावासात या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी अफगाणमधील भारतीय दूतावासात मात्र वातावरण थोडे धीरगंभीरच होते. ध्वजारोहण, राष्ट्रगीत, मिठाई वाटप करून लगेच सारे आपापल्या कामाला लागले. आज तालिबानचा संपूर्ण काबूलवर कब्जा झाला होता. अफगाण राष्ट्रपती देशातून परांगदा झाले होते. तालिबानी तोडहालीला कुणीही अटकाव केला नव्हता. राष्ट्रपती प्रासादपासून सर्व सरकारी ठिकाणे तालिबानी अंमलात आली होती. अफगाणी लष्कराने तालिबानी अतिरेक्यांच्या समोर स्पेशल शरणागती पत्करली होती. आता दूतावासातील लोकांना पण अनेक अडचणींना सामोरे जाण्याची शक्यता होती. त्यामुळे
भारतीय दूतावासाला पुढील 2 दिवसात दूतावास बंद करण्यास सांगण्यात आले होते. पण त्यांच्या पुढील कामे बघता असे ठरवण्यात आले की पहिल्या विमानात 70% टीमने वापस परतायचे आणि 30% लोक हे पुढील विमानाने अफगाण सोडणार. दुसऱ्या दिवशीची सकाळ हादरवून टाकणारी होती. संपूर्ण काबूलवर तालिबान्यांचे जंगलराज सुरू होते. ठिकठिकाणी लुटालूट जाळपोळ सुरू होती. रस्त्यांवर सर्वत्र सशस्त्र तालिबानी गाड्यांमधून कर्कश हॉर्न वाजवत फिरताना तालिबानी दिसत होते. लोकांचे लोंढेच्या लोंढे काबूल विमानतळाच्या दिशेने निघालेले होते. दुकाने, ऑफिसेस काहीच सुरू नव्हते. सकाळी 11 वाजताची वेळ. अभिमन्यू वर्मांनी दूतावासातील सर्वांना एकत्र बोलवून साऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, मित्रांनो, इथली परिस्थिती तुम्ही बघता आहात. आपल्याला भारत सरकारने उद्यापर्यंत दूतावास सोडायला सांगितलं आहे. आपल्यापैकी 45 लोक आज भारतात वापस जाणार आहेत. माझ्यासहित उरलेले 15 सदस्य गुप्त जागेवरून पुढचा कारभार बघू. तुम्ही आमची काळजी करू नका. आपले सरकार आमची काळजी घेण्यास समर्थ आहे. तुम्ही सुखरूप इथनं बाहेर पडावे हीच इच्छा आहे. तुमच्या सुखरूप प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. वर्मांचे बोलणे संपले तेव्हा साऱ्यांनाच घाईभरून आले होते. वर्मा भरून आलेल्या स्वरात म्हणाले, चला तयारीवरून शेवटचा हात फिरवूया. दुपारी 2 वाजताची वेळ. मार्कोस कमांडोच्या तुकडीचे प्रमुख श्रीनिवास आणि वर्मा भारतीय कर्मचाऱ्यांच्या सुखरूप विमानतळावर पोहोचायचं प्लॅनिंग करत होते. तितक्यात दूतावासाचे सुरक्षा प्रमुख बद्रीनाथ घाईघाईने वर्मांच्या केबिनमध्ये आले. सर, एक महत्त्वाची बातमी आहे. आपल्या दूतावासाला दिसत नसला तरीही तालिबानींचा वेढा पडलेला आहे. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी पण बरेच तालिबानी बघण्यात आले आहेत. सर, डोंट वरी, आम्ही तुम्हाला सुखरूप बाहेर काढू. आम्ही असताना तुम्हाला चिंता करायची गरज नाही. समोर बसलेले श्रीनिवास म्हणाले, मला त्याबद्दल पूर्ण विश्वास आहे. पण आपण आधी आपले सामर्थ्य ओळखायला. ठरवल्यानुसार फक्त 30 कमांडो आम्हाला घेऊन गुप्त जागी पोहोचणार आहेत. 10 कमांडो विमानाच्या सुरक्षिततेसाठी विमानतळावर आहेत. 10 कमांडो निवासस्थानी आहेत. अशा वेळी मोजक्या कमांडोनिशी आपल्याला सर्वांना विमानतळावर पोहोचवायचं आहे. हे आव्हान लहान नाही. बाहेर माते फिरू गिधाडांची टोळधाड आहे आणि आपल्याला दूतावासातील निशस्त्र स्त्री, पुरुष आणि मुलांना सुखरूप पोहोचवायचं आहे. वर्मांनी आपली चिंता व्यक्त केली. सर, त्यांचे बोलणे तोडत बद्रीनाथ म्हणाले, मी या एरियाचा तालिबानी कमांडर जिब्रान हुसैनी याच्यासोबत संपर्क साधला होता. मग काय म्हणाला तो? वर्मांनी विचारले. तो म्हणाला, सर, तो म्हणाला, स्त्रिया आणि मुली यांना सोडून बाकी निघू शकतात. तुमचे आयुष्य तुम्हाला जगायचे असेल तर सौदा मंजूर करा, नाही तर साऱ्यांनाच त्रास होईल. स्काउंड्रल. टेबलावर मुठी आपटत वर्मा कडाळले. सर, अजून एक. विमानतळावर असलेल्या पूर्वेकडील भागावर मजहर बनीचं वर्चस्व आहे. तो जरा मवाळ आहे, पण पैशाला हपापलेला आहे. $50,000 बदल्यात तो आपल्याला विमानापर्यंत जाण्यासाठी पॅसेज देऊ शकतो. मिस्टर बद्रीनाथ, तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवता? वर्मांनी विचारले. सर, आपल्या हातात दुसरं काय आहे? तितक्यात कमांडो पथकाचे प्रमुख श्रीनिवास म्हणाले, सर, तुम्ही मुळीच काळजी करू नका. आम्हाला सर्व प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं असतं. तुम्हाला सुखरूप पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे. बद्रीनाथ, मला फक्त एक सांगा.
दूतावासातील कर्मचारी निवासस्थानातून इथे आणि इथून विमानतळासाठी जायला तुम्हाला काही वाहनांची व्यवस्था करता येईल? हो, ते होऊन जाईल. अजूनही आपल्यासाठी मदतीला धावून येतील अशी काही माणसे आहेत. ते आपल्याला वाटेल ती मदत करतील. ओके. मग मी आणि वर्मा सरांनी जी योजना बनवली आहे ती मला दूतावासातील सर्व विश्वासू लोकांना समजावून सांगायची आहे. तुम्ही साऱ्यांना बोलवून घ्या. थोड्याच वेळात सारे गोळा झाले. ओके. सारे आम्ही काय सांगतो आहोत ते नीट ऐका. दूतावासातील सर्व कर्मचारी कान देऊन एक एक शब्द ऐकायला आतुर झाले होते. श्रीनिवास यांनी आपली योजना साऱ्यांना सांगायला सुरुवात केली. सायंकाळी 5 वाजता दूतावासातील सर्व कर्मचारी त्यांच्या निवासस्थानावरून सर्व कामे आटपून आणि आपापले सामान घेऊन तसेच आपल्या कुटुंबियांना घेऊन इथे पोहोचतील. इथे ते 2 गटात विभागले जातील. वर्मा सरांसोबत गुप्त जागी राहणारे आणि भारतात वापस जाणारे. त्यातील कुठल्या यादीत कुणाचे नाव आहे ते तुम्हाला बद्रीनाथ सांगतीलच. वर्मा सरांसोबत राहणारे सारे एका गाडीत बसतील आणि बाकी सारे 2 गाड्यांमध्ये बसतील. त्या 2 गाड्या विमानतळावर जातील. दूतावासाच्या मागच्या गेटपासून काही अंतरावर त्या उभ्या असतील आणि वर्मा सरांसोबत गुप्त जागी जाणारे समोरच्या गेटनेच निघतील. पण त्या साऱ्यांना निश्चित ठिकाणी पोहोचेपर्यंत पठाणी वेश धारण करावा लागेल. त्यावेळी तुमच्यासोबत असणारे कमांडो देखील त्याच वेशात असतील. बरोबर 5:50 दूतावासात खोटा खोटा गोळीबार केला जाईल. गोळीबार होत असताना त्याच वेळी समोरच्या लॉनवरील एका कोपऱ्यात एक हँड ग्रेनेड टाकण्यात येईल. त्याचा स्फोट होताच साऱ्यांनी तुम्हाला ठरवून दिलेल्या दिशेने धावत बाहेर पडायचे. तुम्हाला विमानतळावर न्यायला येणाऱ्या गाड्या मागच्या दरवाजाजवळ येतील. काही क्षणात तुम्हाला त्यात आत जाऊन बसायचं आहे. तुम्ही आत बसताच बद्रीनाथ आणि कमांडो यांच्या मदतीने तुम्हाला विमानतळावर नेण्यात येईल. विमानतळावर आपले विमान तुमची वाट पाहत उभेच आहे. इकडे दूतावासात त्याच वेळी 2 स्मोक बॉम्ब फोडण्यात येतील. त्यामुळे सगळीकडे धुराचे एकच साम्राज्य निर्माण झाले असेल. त्याचाच फायदा घेऊन तुम्हाला दूतावासातून बाहेर पडावे लागेल. त्याचवेळी वर्मा सर आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्यांनी पुढच्या दरवाजाजवळ आलेल्या गाडीत अल्लाहो अकबर म्हणत जाऊन बसायचं आहे. आपले कमांडो तुमच्या गाडीला त्या गर्दीतून बाहेर काढतील आणि वेगवेगळ्या मार्गाने निश्चित स्थळी घेऊन जातील. कुणाला काही शंका? कुणीही बोललं नाही. फक्त संमतीने माना हलवण्यात आले. वर्मांनी आणि श्रीनिवास यांनी दूतावासातील साऱ्या सहकाऱ्यांना ही योजना समजावून सांगितली. तसे तर बहुतेक कर्मचाऱ्यांनी आपापले कुटुंबीय आधीच भारतात परत पाठविले होते. काही होते त्यांना कर्मचारी पहाटेच दूतावासात घेऊन आले होते. विधवा असूनही आफिसाने एका हिंदू स्त्रीचा वेश धारण केला होता. तिच्या कपाळावर गंध होता, हातात बांगड्या होत्या, गळ्यात मंगळसूत्र होते. अजिजा पाश्चात्य कपड्यात होती, पण डोक्यावर स्कार्फ बांधलेला होता. दोघीही मनातून प्रचंड धास्तावलेल्या वाटत होत्या. जर मध्येच कुणी ओळखले तर पुढे काय होईल त्यांना कळत नव्हते. सायंकाळी 6 वाजताची वेळ जसजशी जवळ यायला लागली तसतसा तणाव सर्वांच्या चेहऱ्यावर दिसायला लागला. तरीही सारे एकमेकांना धीर देत होते. अभिमन्यू वर्मा, दूतावासाचे सुरक्षा प्रमुख बद्रीनाथ आणि कमांडो तुकडीचे प्रमुख श्रीनिवास आपल्या प्लानवर शेवटचा हात फिरवत होते. 6 वाजायला 10 मिनिटांचाच अवधी उरला होता. त्याच वेळी मोजकेच लाईट वगळता दूतावासातील इतर लाईट बंद करण्यात आले. कसलीही धावपळ गडबड न करता दूतावासातील कर्मचारी आपल्या कुटुंबियांना घेऊन मागच्या दरवाजाजवळ जाऊन उभे राहिले.
अफगाणिस्तानातच गुप्त जागी जाणारे कर्मचारी समोरच्या व्हरांड्यात कुणाला लक्षात येणार नाही असे दबा धरून बसले. सायंकाळी 6 वाजले आणि अचानक दूतावासात फायरिंगचे आवाज ऐकायला आले. त्याचबरोबर मेन गेटवर पासून फक्त 2 फुटांवर एक बॉम्बस्फोट झाला. सगळीकडे अफरातफरीचे वातावरण झाले. बाहेर उभ्या तालिबानी अतिरेक्यांना हे कुणी केले काहीच कळेना. सारे एकमेकांना संपर्क करून विचारायला लागले, कारण असे करायला कुणालाही परवानगी नव्हती. फक्त लोकांना ताब्यात घेऊन चौकशी करावी एवढेच सांगण्यात आले होते. त्याच दरम्यान अचानक 2 स्मोक बॉम्बच्या स्फोटाने सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले. कुणालाही काहीच दिसेना. दूतावासात गोळीबाराच्या फैरी झाडल्या आणि बॉम्बस्फोट झाला. त्याबरोबर मागचे दूतावासाचे दार उघडले आणि दूतावासातील लोक दोन्ही बाजूंनी कमांडोच्या संरक्षणात काही मीटर धावले. तोच 2 गाड्या त्यांच्या पुढे येऊन उभ्या राहिल्या. दोन्ही गाड्यांवर तालिबानी झेंडे लावलेले होते. बद्रीनाथ आणि सोबतच्या कमांडोनी गाड्यांवरचे नंबर वाचले आणि लोकांना लगेच आत बसण्याचा इशारा केला. अवघ्या 5 मिनिटात दोन्ही गाड्यात सर्व कर्मचारी बसून गाड्या भरधाव वेगाने विमानतळाकडे निघाल्या. इकडे धुराचे साम्राज्य दूतावासात पसरताच श्रीनिवास आणि काही कमांडोजनी मोठ्या शिताफीने अभिमन्यू वर्मा आणि इतरांना बाहेर काढले. धामधुमीतच ते सारे बाहेर पडले. धूर शांत झाला तेव्हा दूतावासासमोर तौबा गर्दी जमा झाली होती. अनेक पत्रकार फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यात व्यस्त होते. त्याचवेळी जगातील सर्व वृत्तवाहिन्यांनी ब्रेकिंग न्यूज दिली. अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर गोळीबार आणि बॉम्ब हल्ला. मालमत्तेची प्रचंड हानी. जीवितहानीबाबत अजून पुरेशी माहिती नाही. पण तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या या कृत्याची जगातील बहुतेक राष्ट्रांनी कठोर निर्बसना करायला सुरुवात केली होती. आणि भारताने तर आपल्या दूतावासावरील या हल्ल्यासाठी तालिबानला नुसते जबाबदारच धरले नव्हते, तर त्यांच्या या कृत्यासाठी त्यांना परिणामांची तयारी ठेवा असा सज्जड दमच दिला होता. काबूल एअरपोर्टपासून 1 किलोमीटर अंतरावर एका गल्लीत या 2 गाड्या पार्क करण्यात आल्या. लोकांना बाहेर उतरवण्यात आले. सारे गल्लीच्या अरुंद तोंडातून बाहेर आले. समोर बघतात तो काय, लोकांचा जणू महासागरच. जो तो गडबडी कसेही करून विमानतळावर पोहोचण्यासाठी धडपडत करत होते. याच गर्दीतून वाट काढत भारतीय दल पण पुढे सरकत होते. अतिशय प्रयत्नांनी सोबतचे कमांडो आपल्या लोकांना पुढे पुढे नेत होते. जवळपास 2 तासांनी सारे अल अबिदी गेटजवळ पोहोचले. तितक्यात बद्रीनाथांनी 2 तालिबानी अतिरेकी त्यांच्या दिशेने येताना बघितले. ते जवळ आले. बद्रीनाथांनी त्यांना आपली ओळख करून दिली. आमच्या दूतावासात स्फोट झाले असून आपण दूतावासातील काही कर्मचाऱ्यांसोबत कसेबसे जीव वाचवून पळून आल्याचे सांगितले. आणि कमांडर मझहर बनी यांनी त्यांना मदत करण्याचे वचन दिले होते हेही सांगितले. तसे त्या 2 अतिरेक्यांनी त्यांना आपल्या मागोमाग यायला सांगितले. ते 2 अतिरेकी गेटजवळ पोहोचले. त्यांनी आपल्या मशीनगनमधून हवेत गोळीबार केला. त्याबरोबर गेटजवळ उभ्या असलेल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही वेळात बऱ्याच लोकांनी चेंगराचेंगरी करत तिथून पलायन केले. भारतीय पथक जीव मुठीत धरून कसेबसे तिथे उभे होते. भारतीय कमांडो त्यांना घेरून असल्याने त्यांच्या जीवात जीव होता. थोड्याच वेळात ते गेटमधून आत शिरले. तिथे त्यांच्या माहितीप्रमाणे कुठेही अमेरिकन सैन्य दिसले नाही. सानियाने बद्रीनाथांना हाच प्रश्न विचारला. त्यांनी सांगितले की अमेरिकन सैनिकांचे लक्ष आता मर्यादित जागेवर आहे. त्यांचे नागरिक इथून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांचं पहिलं प्राधान्य आहे. त्यामुळे आपली सुरक्षितता आपणच बघायची. त्यांच्यापासून काही मीटरवर असलेल्या गर्दीकडे बोट दाखवत त्यांनी सांगितले की अमेरिकन सैनिक त्या एरियापासून पुढे असलेल्या भागावर लक्ष ठेवून आहेत. आणि त्याबरोबरच त्यांनी दूरवर उभे असलेले ग्लोब मास्टर विमान देखील दाखवले. ते बघताच साऱ्यांचे चेहरे उजळले.
बस अजून जवळपास अर्धा किलोमीटर चालायचे होते आणि ग्लोब मास्टरमध्ये बसले की त्यांचे विमान भारताच्या दिशेने झेपावणार होते आणि या नरकातून त्यांच्या मंगल देशात ते पोहोचणार होते. साऱ्यांचीच पावले झपाट्याने विमानाच्या दिशेने पडत होती. अजूनही त्यांच्या आजूबाजूला काही प्रमाणात गर्दी होतीच. त्यातून वाट काढत ते निघाले होते. त्याचबरोबर रुक जाओ, थांबा म्हणून आवाज आला. पुढे काही कळायच्या आतच 15-20 तालिबान्यांनी त्यांना सर्व बाजूंनी घेरले. बद्रीनाथ पुढे झाले. त्यांनी त्या अतिरेक्यांना सांगितले की आम्ही भारतीय दूतावासातील लोक आहोत. आमच्या दूतावासावर हल्ला झालाय. जीव मुठीत धरून आम्ही इथे आलो आहोत. आमच्याकडे आमची ओळखपत्रे पेपर सारे आहेत. आता आम्हाला आमच्या विमानापर्यंत जाऊ देण्यात यावे. त्याचवेळी त्यांचा म्होरक्या समोर आला. त्याने बद्रीनाथ आणि काही लोकांची ओळखपत्रे तपासली आणि बद्रीनाथांना म्हणाला, तुमच्या विमानाला आमच्या शूर योद्ध्यांनी घेरले आहे. त्या बाजूच्या 2 गाड्या बघा. त्यावर रॉकेट लॉन्चर सहित आमचे योद्धे तयार आहेत. तुम्ही अथवा तुमच्या कमांडोजनी कसलाही आगाऊपणा केला तर तुम्ही आणि तुमचे विमान दोन्ही इथेच राहाल. आता अमेरिकन पण इथे तुमच्या मदतीला येणार नाहीत. जर तुम्ही आमचे ऐकले तर मात्र तुम्ही तुमच्या देशात सुखरूप जाऊ शकता. आम्ही एकेका व्यक्तीला ओळखपत्र तपासून विमानाच्या दिशेने सोडू. सर्वात आधी तुमचे कमांडो ओळखपत्रातच विमानात जाऊन बसतील. त्यानंतर सगळे पुरुष आणि नंतर स्त्रिया. बद्रीनाथांनी त्यातील धोका ओळखला. आपण सारे विमानात बसलो, कमांडोजही विमानात बसले आणि यांनी आपल्या स्त्रियांना गायब केलं तर? एक क्षण त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. आम्ही सारे एकत्रच विमानात बसू. नाही तर कमांडोसोबत आमच्या स्त्रिया आणि वृद्धांना आधी विमानात पाठवावे. त्यांनी त्या अतिरेक्यांना विनंती केली. त्याने थोडा वेळ विचार केला. ठीक आहे म्हणत त्यांनी साऱ्यांना 2 रांगेत उभे केले आणि एकेका व्यक्तीचे ओळखपत्र तपासायला लागले. सानियाच्या शेजारी उभ्या असलेल्या आफिसा आणि आजिजाला आता दरदरून घाम फुटला होता. त्यांचं हृदय जोरजोरात धडकायला लागलं होतं. त्यांची चुळबुळ एका अतिरेक्याच्या लक्षात आली. तो त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना आपले चेहरे दाखवायला सांगितले. दोघींनीही मानेनच नकार दिला. तसा तो अतिरेकी त्यांच्या जवळ गेला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील कापड दूर करणार तो समोर येत बद्रीनाथांनी त्याचा हात धरला. हे काय करता आहात? तुम्ही तुमच्या आया बहिणींचे चेहरे झाकून ठेवता, दुसऱ्यांना ते दिसू नये म्हणून बुरखा घालायला लावता आणि आमच्या स्त्रियांच्या अंगाला हात लावायला लाज नाही वाटत? तुमच्या स्त्रिया अर्धे अंग उघडे ठेवून बेशरमसारख्या फिरतात आणि इथे तोंड झाकून आहे. इथे नक्कीच काही काळबेरं आहे. आम्ही यांना बघितल्याशिवाय सोडणार नाही. असे म्हणत त्याने अफिसाच्या तोंडावरचा ओढीसारखा कपडा ओढला. तिचा चेहरा बघताच तो ओरडला, ही अफगाणी आहे. असे म्हणत त्याने तो कपडा पूर्ण बाहेर ओढायचा प्रयत्न करतात आफिसाने आपला पूर्ण जोर लावत तो कपडा ओढत आपला चेहरा झाकायचा प्रयत्न केला. त्याचवेळी बद्रीनाथांनी मध्ये पडत त्या अतिरेक्याला मागे ढकलले आणि खाळकन त्या अतिरेक्याच्या मुस्काटात ठेवून दिली. बद्रीनाथांच्या या जोरदार झापडीने त्या अतिरेक्याच्या डोळ्यासमोर जणू तारे चमकले. बाकी सारे अतिरेकी देखील या अचानक हल्ल्याने भांबावले. पण पुढच्या क्षणी स्वतःला सावरत त्यातील एकाने आपली मशीन गन बद्रीनाथांवर रोखली. मात्र तो पुढे काही करणार तोच विजेच्या चपळाईने एक भारतीय कमांडो खाली वाकला.
एक हात जमिनीवर ठेवत एका पायावर गुडघ्यावर तो बसला आणि दुसऱ्या क्षणी त्याचा एक पाय त्या अतिरेक्याच्या दोन्ही पायांवरून फिरला. हे सारे इतके विजेच्या चपळाईने झाले होते की काही कळायच्या आधीच तो अतिरेकी जमिनीवर आपटला होता. मशीन गन दूरवर जाऊन पडली होती. भारतीय कमांडो मात्र स्प्रिंगप्रमाणे लगेच उसळून उभा राहिला आणि पुढच्या क्षणी आपली गन त्या अतिरेक्याच्या छाताडावर ठेवून उभा राहिला. पुढच्या काही सेकंदात काही अतिरेक्यांनी भारतीय पथकावर आपल्या बंदुका रोखल्या, तर त्याचवेळी भारतीय कमांडोजनी आपली पोझिशन घेत अतिरेक्यांवर आपल्या गन रोखून धरल्या. एक प्रकारचा डेडलॉक त्या ठिकाणी तयार झाला होता. त्याचवेळी 3-4 गाड्यांमधून 20-25 अतिरेकी तेथे येऊन पोहोचले. परिस्थिती स्फोटक झाली होती. पुढच्या क्षणी काय घडणार हे कुणालाच सांगता येत नव्हते. त्याचवेळी एक जीपमधनं 30-35 वर्षाचा एक धिप्पाड अतिरेकी बाहेर पडला. 3 अतिरेकी त्याच्या मागोमाग उतरून त्याला संरक्षण कवच देत होते. त्याने तिथल्या अतिरेक्यांना काय घडले म्हणून विचारले. बद्रीनाथांनी समोर येऊन त्याला आपण भारतीय दूतावासातील कर्मचारी असून मजहर गनीने आपल्याला विमानापर्यंत पॅसेज मिळवून देण्याचे वचन दिले होते हे सांगितले. बरोबरच त्याच्यासाठी आम्ही काही $1000 व्यवस्था केल्याचेही सांगितले. त्याबरोबर त्या अतिरेक्याने बद्रीनाथांच्या खांद्यावर हात ठेवून आपणच मजहर गनी असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आमची लोक पूर्ण तपासणी करूनच तुम्हाला सोडतील हेही सांगितले. त्याचवेळी अचानक एक अतिरेकी पुढे होत जवळ आला. त्याने आपले ओळखपत्र दाखविले आणि मजहर गनीच्या कानात कमांडर बिलालचा निरोप दिला. तो मजहरला घेऊन थोड्या अंतरावर गेला आणि म्हणाला, मजहर, या विमानात आपण आपले 12 अतिरेकी पाठवूया. हे विमान आपण पाकिस्तानमध्ये उतरवायला भाग पाडू. तिथेच या साऱ्या लोकांना उतरवून देऊ आणि एक पाकिस्तानी पायलट घेऊन आणि तिथले आपले 4 कमांडर घेऊन याच विमानाने इथे वापस येऊ. विमानावर देखील आपला ताबा असेल. विमान आणि पैसा दोन्ही मिळणार म्हटल्यावर मजहर गनी खुश झाला. पुढच्या क्षणी मजहरने बद्रीनाथांना बोलवले आणि सांगितले, आम्ही तुम्हाला सुखरूप जाऊ देऊ, पण आमची एक विनंती आहे. तुमच्या कमांडोची सारी शस्त्रे काढून घेण्यात येतील आणि तुमच्यासोबत आमचे 12 तालिबानी मित्र सोबत येतील. त्यांना तुम्ही पाकिस्तानमध्ये उतरवून नंतर तुमच्या देशात निघून जावं. बद्रीनाथांना यातील धोका स्पष्ट दिसत होता, पण परिस्थिती हळूहळू हाताबाहेर चालली होती. अजून चिघळली तर सोबतच्या साऱ्यांच्या जीविताला धोका होता. ते थोडे बाजूला गेले. त्यांनी अभिमन्यू वर्मांना फोन लावला. पुढच्या 5 मिनिटात बद्रीनाथांना वर्मांचा फोन आला. ते जसे म्हणतायत करू द्या. साऱ्यांच्या जीवाला जपा. पहिले इथून बाहेर पडा. बाकी काळजी घ्यायला भारत सरकार आहे. बद्रीनाथांनी थोड्या नाखुशीनेच मजहरच्या योजनेला संमती दिली. त्याच वेळी त्यांच्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या गर्दीतून एक हँड ग्रेनेड एका तालिबानी जीपच्या दिशेने फेकण्यात आला. क्षणात मोठा आवाज झाला आणि त्या ठिकाणी धूळ, माती आणि धुराचे लोट तयार झाले. सारेच भयभीत झाले. साऱ्यांना एकत्र करून कमांडोंनी आपली साखळी संपूर्ण टीम भोवती तयार केली. तितक्यात मजहरने आपल्या सोबतच्या एका अतिरेक्याला बोलवले. त्याच्या कानात त्याने त्याला आपली योजना समजावून सांगितली. त्यानंतर आपल्या विश्वासू 8-10 लोकांना तिथेच ठेवून आणि बद्रीनाथांकडून एक पैशाची बॅग घेऊन तो नुकताच स्फोट झालेल्या ठिकाणी निघून गेला. भारतीय कमांडो आणि दूतावासातील लोक अफगाण अतिरेक्यांच्या घेऱ्यात विमानाच्या दिशेने चालायला लागले. सारेच आतून प्रचंड धास्तावलेले आणि घाबरलेले होते, पण सोबतचे कमांडो मात्र शांत आणि निश्चल वाटत होते. भारतीय दलाला त्यांचाच काय तो आधार वाटत होता. सारे विमानाच्या जवळ आले.
त्यांनी विमानाचे दार उघडायला सांगितले. दार उघडताच 4 तालिबानी पहिले 2 भारतीयांच्या मागे मशीन गन लावून आत शिरले. त्यांनी सारे विमान तपासून आत अजून कोणी सुरक्षा रक्षक किंवा शस्त्रास्त्रे नसल्याची खात्री करून घेतली. त्या दरम्यान बाहेरच्या अतिरेक्यांनी भारतीय कमांडोची सारी शस्त्रे काढून घेतली आणि त्यांना विमानात बसायची आज्ञा केली. पण जोपर्यंत सारे भारतीय विमानात बसत नाही तोपर्यंत आम्ही विमानात बसणार नाही, अशीच भूमिका कमांडोंनी घेतली. शेवटी त्या अतिरेक्यांमध्येच आपापसात चर्चा झाली आणि अर्धे कमांडोज आधी आणि बाकी सारे कमांडोज भारतीय विमानात बसल्यावर आत शिरणार असे ठरले. थोड्याच वेळात भारतीय दूतावासातील सारे लोक, सोबतचे कमांडो आणि शस्त्रसज्ज असे 12 तालिबानी अतिरेकी विमानात स्वार झाले आणि विमानाचे दार बंद झाले. पाकिस्तान तुर्कीच्या मदतीने एक छोटासा भाग सोडला तर संपूर्ण विमानतळावर आता तालिबानींचे नियंत्रण होते. कुठल्याही राष्ट्राचे विमान आता तालिबानी परवानगीशिवाय ना उतरू शकत होते ना उडू शकत होते. विमानाचे संचालन करणाऱ्या विंग कमांडर विजय राणाला काहीतरी अचाट करून या तालिबान्यांना धडा शिकवावा असे सारखे वाटत होते. पण विमानात बसलेल्या भारतीय नागरिकांच्या जीवाला धोका नको म्हणून तो शांत होता. त्याला त्याच्या उच्च अधिकाऱ्यांनी काही झाले तरी भारतीय सुखरूप मायदेशात पोहोचायला हवे म्हणून बजावले होते. एव्हाना तालिबानी वर्चस्व असलेल्या ट्रॅफिक कंट्रोलला एक भारतीय विमान उड्डाण करण्यासाठी तयार आहे आणि ते पाकिस्तानात उतरणार असल्याची माहिती मिळाली होतीच. त्यामुळे त्या विमानाला प्राधान्याने उडण्याची परवानगी देखील देण्यात आली. विजय राणाला काय करावे सुचत नव्हते. बद्रीनाथांचा निरोप त्याला मिळाला होता. तेही आगतिक होते, त्याला कळत होते. पण त्याला अजूनही आशा होती, भारत सरकार निश्चितच आपल्या संपर्कात असेल किंवा येईल. कोणीतरी अचानक येऊन आपल्याला भेटेल, ओळख देईल आणि मग सारे सुरळीत होऊन जाईल. पण जसजशी वेळ संपत आली आणि विमानाचे दार बंद करावे लागले तशी त्याची ही आशा देखील धूसर होत चालली. शेवटी त्याने आहे त्या परिस्थितीला समोर जायचं ठरवलं. त्याने सारे कंट्रोल तपासून विमानाचे इंजिन सुरू केले. तोच कॉकपिटच्या दारावर थाप पडली. त्याने काही मिनिटे ते उघडलेच नाही. तोच दारावर लावलेल्या माईकवरून आवाज आला, तू जर का कॉकपिटचे दार उघडले नाही तर विमानातील लोकांना एक एक करून ठार करून आपण इथेच सोडू. पुढची आशंका लक्षात येतात विजय राणाने त्या कॉकपिटचे दार उघडले. तोच एक पुंचापुरा डोक्यावर तालिबानी बांधतात तसा पागोटे बांधलेला आणि एक छोटी दाढी असलेला एक अतिरेकी मशीन गन घेऊन आत शिरला. विजय राणाला बघून तो हसला. कसा आहेस? घाबरला? तो विजय राणाला म्हणाला. मुळीच नाही. निर्दोष देशबांधवांना त्यांच्या मायदेशात पोहोचवण्याची जबाबदारी नसती तर मी सांगितले असते आम्ही काय करू शकतो. काय करू शकले असते? तो अतिरेकी डोळे मिचकावत बोलला. आमच्या सरकारने आदेश दिला तर तुमची सारी आतंकी जमात नष्ट करायला आम्हाला वेळ लागणार नाही. जरा जुन्या इतिहासात डोकावून बघा. बाप रे, ये हुई ना बात. आत्ता मला पटलं. बंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो. त्याचे ते वाक्य संपले मात्र विजय राणाचा स्टेअरिंगवरचा हात अचानक थांबला आणि तो अगदी अविश्वासाने त्याच्याकडे बघायला लागला. त्याचे डोळे आनंदाने लकाकले आणि तालिबानी वेशात असलेल्या अभिजित बसूने त्याला डोळा मारला. घाबरू नकोस, आम्ही 4 लोक तालिबानी वेशात इथे आहोत. आपले कमांडो निशस्त्र असले तरीही यांना पुरून उरतील.
तू फक्त पाकिस्तानात एअरफील्डमध्ये काही झाले तरी शिरू नकोस, स्पीड कमी ठेव आणि आम्ही यांचा निकाल लावत नाही तोपर्यंत आत आणि बाहेर दोन्हीकडे धोका आहे हे लक्षात ठेव. तेवढ्यात पुन्हा कॉकपिटच्या दारावर जोरजोरात धडका बसायला लागले. अभिजितने त्याला शांतपणे टेक ऑफ करायला सांगितले आणि कॉकपिटचे दार उघडले. त्याबरोबर धक्का मारून एक अतिरेकी आत शिरला. आपला एक अनोळखी पण तालिबानी सहकारी आत बघून त्याला बरे वाटले. तो म्हणाला, काय म्हणतो हा 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 तेच करणार जे आपण सांगणार, म्हणजे तुम्ही सांगणार. असं म्हणून त्याने त्याला पायलट शेजारच्या को पायलटच्या जागेवर बसायची विनंती केली. तो अतिरेकी देखील खुश होऊन म्हणाला, ठीक आहे, तू आज जाऊन परिस्थितीवर लक्ष ठेव. असं म्हणून तालिबानी वेशात असलेल्या अभिजितने त्याच्या हातातील मशीनगन घेत त्याला बाजूला होत जागा करून दिली. तो अतिरेकी को पायलटच्या जागेवर बसला. अभिजितने त्याला सीट बेल्ट लावायला सांगितली, पण त्याला ते जमेच ना. तेव्हा अभिजितने पुढे होत त्याला सीट बेल्ट लावून दिला आणि कॉकपिटच्या दाराकडे सरकला. तो अतिरेकी हळूहळू आकाशात झेप घेत असलेल्या विमानाच्या विंडशील्डमधून भान हरवून बाहेरचा गोंधळ, गर्दी, टिमटिमणारे दिवे बघायला लागला. इतक्यात विजेच्या चपळाईने अभिजित वळला. त्याच्या एका हाताची पकड त्या बाहेर बघत बसलेल्या अतिरेक्याच्या मानेवर होती. त्या अतिरेक्याची हनुवटी त्याच्या हातात आली होती आणि दुसरा हात त्याच्या डोक्यावर होता. आणि पुढच्या क्षणी अभिजितच्या हाताची अशी काही हालचाल झाली की एक अक्षर पण तोंडातून बाहेर न काढता त्या अतिरेक्याची मान डोळी होऊन पडली. विजय राणा अंगठा आणि एक बोट जुळवत त्याला खुणेनेच खूप छान असे म्हणाला. अभिजितने त्या मृत अतिरेक्याचे तोंड सरळ केले आणि कॉकपिटचे दार उघडत तो आत आला. बाहेर उभ्या असलेल्या एका अतिरेक्यांपैकी त्याने एकाला जवळ बोलवले. तो येताच त्याने त्याला खुणेनेच कॉकपिटच्या आत जाण्यास सांगितले. त्याने दार वाजवताच कॉकपिटचे दार उघडले गेले. तो आत गेला, मात्र पाठोपाठ अभिजित पण आत शिरला. आत शिरलेला अतिरेकी को पायलटच्या जागी बसलेल्या अतिरेक्याशी काही बोलणार तोच त्याला काही कळायच्या आणि सावरायच्या आधीच त्याच्या मानेभोवती एक वायर गुंडाळून ओढली केली. जीभ बाहेर काढून तो अतिरेकी को पायलटच्या जागेवर बसलेल्या अतिरेक्यावर जाऊन पडला. विजय राणाने अभिमन्यूला थम्सअप केले. अभिजितने देखील त्याला थम्सअप केले आणि तो कॉकपिटच्या बाहेर पडला. कॉकपिटच्या बाहेर येताच तो तिथे असलेल्या अतिरेक्याच्या जवळ गेला आणि त्याच्या कॉकपिटमध्ये बसलेल्या म्होरक्याचा निरोप सांगितला. त्याबरोबर दोन अतिरेकी समोर आले आणि त्यांनी मशीनगन रोखत साऱ्या लोकांना प्लेनच्या मागच्या बाजूला गोळा व्हायला सांगितले. त्याच वेळी अभिजितने त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या कमांडोच्या कानात 2-3 वाक्ये बोलली. त्याबरोबर त्या कमांडोने एक वेळ अभिजितच्या डोळ्यात बघितले आणि त्यानंतर तो आपल्या सहकार्याच्या कानात फुसफुसला आणि पुढच्या क्षणी तालिबानी वेशात असलेल्या अभिजितवर धावत जाऊन आला. त्याने अभिजितला जोरात धक्का मारला. त्याबरोबर अभिजित 2 अतिरेक्यांवर जाऊन पडला. तो पडताच त्याने तालिबानी अतिरेकी वेशात असलेल्या आपल्या इतर 3 सहकाऱ्यांना सांकेतिक इशारा केला. त्याबरोबर त्यांनी आपल्या मशीनगन भारतीय कमांडोच्या दिशेने फेकल्या आणि इतर भारतीय कमांडोनी क्षणाचाही विलंब न लावता उरलेल्या 6 अतिरेक्यांना सांभाळायच्या आधीच त्यांच्या मशीनगन हिसकावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यातील 3 तर रक्तबंबाळ झाले होते. भारतीय कमांडोच्या एका पाठोपाठ एक पडलेल्या ठोशांची ती कमाल होती. त्यांचेच डोक्यावर बांधलेले फेटे काढून त्यांचे हातपाय बांधण्यात आले. झाल्या प्रकाराने काहीच न सुचून ते अजूनही भेदरलेल्या नजरेने आपल्या सहकाऱ्यांकडे पाहत होते, जे भारतीय कमांडोच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यावर मशीनगन उभारून उभे होते. त्याबरोबरच मगापासून मध्ये मध्ये करणारा आणि या साऱ्या प्रकारासाठी जबाबदार असलेला अतिरेकी 2 हातांनी त्यांच्या 2 सहकाऱ्यांचे शव
हातांनी ओढत कॉकपिटच्या दारातून बाहेर येत होता. ते त्याने त्या अतिरेक्यांपुढे फेकले आणि डोक्यावर असलेले तालिबानी पागोटे काढत त्या अतिरेक्यांकडे वळून म्हणाला, मी अभिजित बसू. तुम्ही जर आम्हाला अधिक त्रास दिला नाही तर भारतात जाताच तुमच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार करण्यात येतील. तसेच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शारीरिक त्रास देण्यात येणार नाही आणि तुमच्याकडून आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात तुम्हाला तुमच्या देशात सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात येईल. मात्र तुम्ही थोडी जरी वळवळ करायचा प्रयत्न केला तर तुमचे शव सुद्धा कुणाला बघायला मिळणार नाही. पाकिस्तानी हवाई हद्दीच्या अगदी जवळ आलेले भारतीय विमान अचानक यू टर्न घेऊन तजाकिस्तानच्या दिशेने वळले. तजाकी एअरपोर्टवर 2 MiG-21 एअरक्राफ्ट भारतीय ग्लोब मास्टरची वाट बघतच उभे होते. थोड्या वेळाच्या हॉल्ट नंतर ग्लोब मास्टर पुन्हा भारताच्या दिशेने झेपावले. 2 MiG त्यांना संरक्षण देतच होते. विमान काही तासातच भारताच्या हिंडन एअरबेसवर उतरले आणि आत बसलेल्या प्रवाशांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले. मातृभूमीवर पाय ठेवतात स्वर्गात अपि सुंदरम अशा देशात आपण जन्मलो असल्याचा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटलेला होता. आणि नकळतच साऱ्यांच्याच तोंडून जयघोष बाहेर पडला. भारत माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद.